उसाचं बिल उसाचं बिल सिद्धरामय्याचा सिद्धरामय्याचा जय जवान किती दिवसापासून आपलं बिल थकलेलं आहे? आमचा आज 22 डिसेंबर 2023ला माझा ऊस गेलेला आहे. किती एकर होता? माझा 3 एकर ऊस होता. 120 टन माझा ऊस गेलेला आहे. तरी त्यांनी आत्तापर्यंत पैसे वापरलेत. आज देतील उद्या देतील या आशेवर आम्ही मेत्रे साहेबांना पण दाखवलं नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो नाही, त्यांना कधी फोनवर बोललो पण नाही. फक्त आशेवरच होतो आम्ही की आम्हाला पैसे टाकतील. पण आता हा शेवटच्या टोकाचं पाऊल आम्हाला उचलावं लागतंय. आम्हाला पण नाविलाज आहे. तुमचं किती बिल येणार अंदाजे रक्कम किती? माझे पैसे 3 टप्प्यामध्ये टाकलेत, तरी पण 1200 ते 1300 रुपये टाकलेत त्यांनी 3 टप्प्यामध्ये टाकून सुद्धा. अजून किती येणार? माझे अजून 1.25 लाख रुपये ते 1.5 लाख रुपये येणे आहे. काय म्हणतात तिकडे कारखान्यावर गेल्यावर? कारखान्यावर दिलं तर फोन उचलत नाहीत. ऑफिसवरचा फोन आहे ते पण फोन रिसीव्ह करत नाहीत. फोन करून आम्ही परेशान आहेत. शेवटी हा नाईलाजाचं आम्ही मागच्या जुलैच्या 27 तारखेला त्यांच्या घरासमोर उपोषण केलं होतं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला 15 तारीख सांगितली होती ऑगस्टची. आम्ही ऐकलं नाही. त्यांनी 3 तारीख दिली होती. 3 तारखेला ठाम त्यांनी आम्हाला पोचपावती पण दिली. 3 तारखेला तुम्हाला काही कुठल्याही परिस्थितीमध्ये बिल देऊ करू म्हणून. पण 3 तारीख पण उलटून गेली. दुसरी 3 जाऊन आज 4 तारीख आहे सप्टेंबरची. परत काय संपर्क झाला नाही. ऑफिसला गेले तरी कोण बोलत नाहीत. शिवराम मेत्रे त्यांचे चिरंजीव हे पण बाहेर येत नाहीत. साहेब येत आहेत. आम्ही अक्षरशः 9 वाजता ऑफिससमोर गेलो होतो. 3 वाजेपर्यंत थांबलो. 11:30 वाजता येणार होतो मी सांगितले, पण 3 वाजेपर्यंत थांबलो आम्ही. शेवटी कोण आलं नाही. आम्ही वैतागून शेवटी घरला निघून गेले त्यादिवशी. हे आमचं शेवटचं टोकाचं पाऊल आहे. आणि इथं बिल आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही बिल भेटल्याशिवाय इथून उठणार नाही. फक्त आमची एकच मागणी आहे की 250 लोक आहेत आमच्या इथं. जेवढे हाजीर लोक आहेत इथं तेवढ्यांचंच बिल तुम्ही द्या. आमची एवढीच मागणी आहे. घरी जे लोक आहेत त्यांचं बिल टाकू नका तुम्ही. इथं जेवढे शेतकरी हजर आहेत ना तेवढंच बिल तुम्ही देऊ करा. आम्ही इथून निघून जाऊ.